नमस्कार आणि सुस्वागत मंडळी. टॉक्स एकमेव जिथे आपण इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काही कन्सेप्ट सहज सोपे करून सांगण्याचा प्रयत्न करतो. हा एज्युकेटिव्ह इनिशिएटिव्ह मुळातच आपल्या दर्शकांना इन्व्हेस्टमेंट विषयक वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगण्यासाठीच आहे. आजपर्यंत या काही एपिसोड मधून आपण डॉक्टर, सेलिब्रिटी यांना फायनान्शियल प्लॅनिंगच्या टिप्स दिल्या. बिझनेसमॅन म्हणजे व्यावसायिकांना दुसऱ्या व्यवसायात इन्व्हेस्ट करून कसं इन्व्हेस्टमेंट डायव्हर्सिफिकेशन करता येईल हे सांगितलं. यंग इन्व्हेस्टरसाठी काही फायनान्शियल प्लॅनिंगचे धडे गिरवले. पण आजचा एपिसोड हा खूप खूप खास आहे. अगदी माझ्या दिलके करीब असा आहे, कारण आज एकतर अनेक दिवसांनी मोस्ट अवेटेड फिनटॉक सीझन 2 सुरू होतोय आणि तोही महिला दिनाचं औचित्य साधून. आहे की नाही स्पेशल फिलिंग? असणारच. तर आपल्या तमाम मैत्रिणींना सर्वप्रथम महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी सायली विरणकर, पार्टनर वेल्थनेस सर्व्हिसेस, तुमचं सगळ्यांचं फिनटॉक्स या कार्यक्रमामध्ये सीझन 2 मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. म्हणजे नुकत्याच पाहिलेल्या एका वेब सिरीज मध्ये एक जर्नलिस्ट, सुप्रसिद्ध कार्टुनिस्ट आर के लक्ष्मण यांना विचारते की नेहमी तुम्ही कॉमन मॅन वरच कार्टून करता, तर आणि ते एक स्मित करून म्हणतात किंवा उत्तरतात की येस, बिकॉज वुमेन आर स्पेशल. याचं अजून एक प्रमुख कारण सांगू. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की बायकांकडे ऑलमोस्ट 25,000 टन्स एवढं गोल्ड आहे. म्हणजेच भारताच्या 2019च्या जीडीपीच्या जवळजवळ 40% आणि जगातील सोन्याच्या 11%. बापरे, आहोत की नाही आपण स्पेशल? नक्कीच. मंडळी, गृहलक्ष्मी म्हणून आपण प्रवेश करतो, मात्र नंतर ह्या लक्ष्मी शब्दाशी आपला थोडासा डिस्कनेक्ट झाल्याचं आढळतं. इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग मध्ये मात्र बऱ्याचदा बायका मागे असल्यासारखं दिसतात. 34% बायका बायका आपला फायनान्शियल डिसिजन्स घेताना दिसतात आणि त्यातही 11% सिंगल वुमन आहेत. म्हणजेच नवऱ्यामागे एकट्या असलेल्या किंवा डिवोर्समुळे किंवा लग्न न करता एकटं राहण्याचा निर्णय घेतलेल्या अशा स्त्रिया. मग प्रश्न पडतो की ह्या स्त्रियांनी वडिलांवर, भावावर, नवऱ्यावर फिनान्शियल डिसिजनसाठी का अवलंबून राहायचं? तर आपण आजच्या गप्पांमध्ये अनेक प्रश्नांचा मागोवा घेणार आहोत की स्त्रियांसाठी फायनान्शियल फ्रीडम किंवा आर्थिक स्वायत्तता किती महत्वाची आहे, ती त्यांना कशी साधता येईल. हे खरंच इतकं कठीण आहे का? कारण आज आपण अनेक क्षेत्रांमध्ये बायकांना यशस्वीपणे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये काम करताना पाहतो आणि मग प्रश्न पडतो की मग आर्थिक गोष्टींमध्ये एवढा भाव करण्यासारखं काय आहे, किंवा का त्यांना हा निर्णय घेता येत नाही किंवा त्या स्वतः ह्या गोष्टींमध्ये ह्या गप्पा मारण्यासाठी माझ्याबरोबर दोन खास मैत्रिणी आहेत. त्यातली एक आहे यशस्वी पुरुषाच्या मागची एक यशस्वी स्त्री, मंजिरी प्रसाद ओक, जी जिचं स्वतःच ब्युटी पार्लर होतं आणि ती आज यशस्वीपणे, खंबीरपणे नवऱ्याची आर्थिक बाजू सांभाळते. दुसरी आहे मधुरा वेलणकर. गेली 24 वर्ष आपल्या सहज सुंदर अभिनयाने वेगवेगळ्या भूमिका पार पाडून आपल्या रसिकांच्या मनावर तिच्या अभिनयाची मोहिनी घालणारी, महाराष्ट्र राज्य सरकारचे अनेक पुरस्कार प्राप्त. एवढंच नव्हे तर लॉकडाऊन मधल्या ज्या नकारात्मक किंवा ज्या उदास वातावरणामधून जिने अनेकांना सकारात्मक विचारांचे धडे दिले किंवा जिने थोडंसं आयुष्यात म्हणतो ना सुख आणलं तिच्या मधुरव या कार्यक्रमातून, आणि त्याच्यावरच लिहिलेल्या पुस्तकामुळे जिला कोविड योद्धा हा पुरस्कार मिळाला, अशी आपली लाडकी मधुरा वेलणकर. सो मधुरा आणि मंजिरी, तुम्हा दोघींचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. मला खूप अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की अशा ह्या दोन मैत्रिणी आज आपल्या कार्यक्रमात आपल्याला लाभल्या आहेत आणि त्यांच्यावर आपण खूप गप्पा मारणार आणि समजून घेणार आहोत त्यांचा फायनान्शियल जर्नी. सो मला एका प्रश्नाने सुरुवात करायला आवडेल. मला दोघींकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमचा फायनान्सशी आलेला संबंध किंवा हाव यू स्टार्टेड विथ फायनान्स, किंवा तुम्हाला कळलं की ही माझी आर्थिक जर्नीची सुरुवात आहे किंवा मला आता निर्णय घ्यायचे काही, असं तुमच्या आयुष्यात कधी झालं? मंजिरीला आधी सांगू मी दे. बोलू? मंजिरी मोठी आहे माझ्यापेक्षा. पहिला मान. तुम्हाला दोघींना आणि सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर सायली, कधी हा म्हणजे कधी
मी डिसिजन घेण्याचा दिवस आला हे मी विसरू शकत नाही अशासाठी की खूप ऍक्सिडेंटली आम्हाला पुणे सोडून मुंबईत यावं लागलं. अचानक एक दिवस असं डिसिजन झालं की आपल्याला आता मुंबईत जावं लागेल दोघांना. प्रसाद आधीपासून होता इकडे, मला अचानक यायची माझ्यावर वेळ आली. सो मी आल्यानंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रसाद नाटक करत होता तेव्हा, कारण तेव्हा बाकी काही सोर्स नव्हते इन्कमचे, फक्त नाटक हे एकमेव माध्यम होतं आणि फिल्म पर्यंत त्याचा रीच नव्हता. सो नाटकाची तिची नाईट होती 75 रुपये आणि लक्षात असं आलं की समजा 15 किंवा 10 प्रयोग झाले तर जे काही पैसे मला मिळणार आहेत मला त्यातून घर चालवायचं. सो मी काही जॉब करत नव्हते, मी शिक्षण घेत होते तेव्हा, त्यामुळे माझा पहिल्याच दिवसापासून आलेल्या पैशातून वाटप करणे हीच आयुष्याची असल्यापासून. कारण आईवडिलांकडे असे काही आम्ही खूप श्रीमंत नव्हतो, पण काही कशाला असं कधी नाही म्हणलं गेलं नाही फार, किंवा फार काही हट्टही केले गेले नाही. त्यामुळे समजा काय अगदी केक जरी हवा असेल तरी तो मिळत होता. पण आता जर मला केक हवा असेल तर मला या 75 रुपयात किती उरवायचे आणि मला तो केक खरेदी करायचा इथपासून सुरुवात असल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच पैशाची वाटणी करायला सुरुवात झाली. सो तेव्हाचाच तो सगळा पिरियड होता जेव्हा की हे डिसिजन्स घ्यायला लागले. मधुरा, तुझ्याकडून ऐकायला आवडेल तुझा फायनान्शियल जर्नी कसा सुरू झाला, किंवा कमवायला लागल्यानंतर पहिला दिवस का त्याही आधीपासून तुझं निर्णय घेण्याचं कार्य सुरू झालं होतं? कदाचित आई वडिलांना लहानपणापासून पाहिलंय, ते सुद्धा मध्यमवर्गीय परिस्थितीतच वाढलेली आणि राहिलेली आहेत. रादर एक काळ असा होता आमच्या घरामध्ये की म्हणजे पगार झाला किंवा पैसे आले आणि मग मुलांना 4 ताटं घेऊया अशी परिस्थिती पण बाबांच्या लहानपणी होती. आणि कदाचित त्यामुळे आणि दोघंही नोकरी करून या क्षेत्रात काम करत होते, त्यामुळे त्यांना पाहून जसं मंजिरी म्हणाली की लहानपणी आपण त्यावेळेला एवढे हट्ट केलेही नाहीत आणि काही केले हट्ट किंवा काही गोष्टी न मागताही मिळत होत्या, कसली ददात नव्हती. पण मी लहानपणापासून आईला बघायचे की आईचा एक सुट्ट्या पैशांचा डबा होता आणि कायम काही झालं की त्याच्यामध्ये, आणि तो नाणी मोजायला आई आम्हाला द्यायची, त्यामुळे मजा यायची, कारण त्यावेळेला ते थ्रिल होतं. पण त्यामुळे डोक्यात होतं की कुठेतरी आई पैसे साठवते आणि बाबा बँकेत जातात किंवा चेक भरतात, हे सगळं माझ्या मेमरीमध्येच नाहीये. पण आईचा सुट्ट्या पैशांचा डबा हा मेमरीमध्ये आहे. आणि मी काम सुरू केलं 10वीत असताना प्रोफेशनली. त्याच्या आधी कामं केली पण पैसे मिळाले पहिल्यांदा ते 10वी मध्ये. आणि त्यावेळेला त्यामुळे तो डबा लक्षात असल्यामुळे माझा एक डबा मी केला होता आणि माझी पहिली नाईट होती ती मी त्या डब्यात ठेवली होती. आणि त्यानंतर मी एक सवय लावली की माझ्या कुठल्याही कामाचं पहिलं पेमेंट जे कॅश मध्ये असेल, कारण चेक ठेवता येत नाही घरात, पण जे कॅश मध्ये असेल ते मी त्या डब्यामध्ये ठेवायला लागले. माझ्या प्रत्येक नाटकाची पहिली नाईट ही अजूनही त्या एन्व्हलप बरोबर सेव्ह केलेली आहे. तर मला असं वाटतं कदाचित ते संस्कार हे आई वडिलांपासून व्हायला लागले. आणि एक मी 10वी मध्ये ज्या वेळेला काम सुरू केलं त्यावेळेला एक ठरवलं होतं की शिक्षणेतर जो काही मला खर्च करायचा असेल, कारण तेव्हा मी वयात येत होते, आज आपण लिपस्टिक घेऊया का, एखादं नेलपेंट घेऊया का, असं काही जो खर्च असेल तो मी माझ्या पैशाने करणार, आई बाबांच्या पैशाने करणार नाही, हे मी मनाशी ठेवलं होतं. आणि त्यामुळे 10वी पासूनच मी पैसे साठवणं आणि ते कधी आणि कसे वापरणं ह्याचा विचार सुरू झाला होता. आणि फॉर्च्युनेटली त्याच्यानंतर अशी वेळ आली नाही की माझा डबा कधी रिकामा झाला नाही आणि आणि माझी हौस सुद्धा कधी माझ्या कुवती बाहेर गेली नाही. क्या बात आहे. दोघींचं ऐकताना माझ्या एक मनात हाच विचार आला की बायका नेहमीच असं म्हणतात की इट्स नॉट माय कप ऑफ टी, किंवा इट्स टू डिफिकल्ट, फायनान्स मला काही कळत नाही, इट्स टू कॉम्प्लिकेटेड वगैरे. पण खरं पाहता आपण फायनान्स ऑलरेडी करत असतो, कारण सगळ्यात महत्वाचं उदाहरण असतं ते म्हणजे घरचं बजेट. जसं तू सांगितलंस की आपल्याकडे कायम पिगी बँक दिलेली आहे, तर असं म्हटलं जातं की बायका या अतिशय उत्तम सेव्हर्स असतात, की पैशाचं सेव्हिंग कसं करायचं, की लहानपणापासूनच आपल्याला एक म्हणजे इंडियन्स ना स्पेशली हे एक वळण लावलेलं असतं. ते आपल्या परंपरेतच आहे की 10 रुपये दिल्यानंतर 2 रुपये वाचवणं हा आपला एक स्वभावच होऊन गेलेला असतो. आणि जसं मधुरा म्हणते तसा कॉइन्सचा डबा प्रत्येकाच्या घरी असतो, ज्याला आपण पिगी बँक म्हणतो आताच्या मुलांना कळण्यासाठी. पण तो कॉइन्सचा डबा खूप काही शिकवून गेलेला आहे आपल्याला. त्यामुळे सेव्हिंगची आपल्याला सवय पहिल्यापासूनच असते.
आणि असं म्हणणाऱ्या ज्या महिला आहेत की हे फार कठीण आहे किंवा मला हे काही माहित नाही, तर मला आश्चर्य वाटतं की घरचं बजेट त्याच सांभाळतात. नवऱ्याने दिलेल्या पैशातून साडीत ₹500 ची नोट किंवा तांदूळाच्या डब्यात काही पैसे ही ठेवायची पद्धत त्यांचीही आहेच की. फक्त मला असं वाटतं कुठेतरी थोड्या त्यांच्या होरायझन्स थोडी एक्सटेंड व्हायला हवेत, की हे सेव्हिंग 10 तर ₹2 वाचवण्याचा निर्णय नक्कीच त्या घेतायत किंवा ती सवय त्यांना आहे. पण ह्या ₹2 ₹4 कसे करायचे? या दृष्टीने मला वाटतं सरणी अजून तेवढी प्रचलित नसावी आणि म्हणून कदाचित त्यांना ते एक दडपण असावा, की कुठेतरी घरात कर्ता म्हणून पुरुषाचं स्थान ऑलरेडी आपल्या समाजात अनाउन्स्ड असतं आणि त्यामुळे कुठेतरी हा निर्णय मी घेतल्याने मी चुकेन की काय? या भीतीने आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये पडत नसू. दुसरा मला प्रश्न आवडेल विचारायला, की आता तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हे तुम्ही कसं करता? म्हणजे तुमचा त्यात रोल काय असतो? कारण मधुराचं तर असा रोल आहे, की खूप ग्लॅमरस ॲक्ट्रेस त्यामुळे सतत वेगवेगळ्या अभिनयाच्या स्पर्धांना उतरणं किंवा वेगवेगळ्या रोलचा विचार करणं, वेगवेगळ्या शूटसाठी दिवस प्लॅन करणं यातच आणि शिवाय घर सांभाळणं. त्या एवढं मल्टीटास्किंग करताना आता तुम्ही आर्थिक जबाबदाऱ्या कशा पार पडताय, की इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग किंवा फ्युचर प्लॅनिंग हे करताना तुम्ही कसा हा जर्नी पाहताय? So I would like to know from Madhura first. ओके. मी खरं सांगू का, तू आता म्हणालीस ना, म्हणजे मी मंजिरीला कायम पाहिलेलं आहे, की कारण प्रसाद आणि मंजू ती म्हणाली, की मी जशी ती पुण्याहून आली आणि त्याच्यानंतर त्यांचा इथला संसार सुरू झाला. तर त्याच्या काहीच वर्षात आमची ओळख झाल्यामुळे मी खूप सुरुवातीपासून या दोघांना पाहिलंय. तर मला खरंच माहितीये, की मंजूने कसे पैसे साठवून कसं विश्व उभं केलंय त्यांचं. कारण मी प्रसादलाही चांगलं ओळखते. त्यामुळे एकदा मंजूच्या हातामध्ये गेल्यानंतर खरंच मंजूने त्याचं सोनं केलेलं आहे. आणि पण मी असं म्हणेन, की मला ही सवय होती, की मी पैसे साठवायचे किंवा हे ठरवलं होतं, की कोणाकडनं ₹100 घेतले तरी ते परत द्यायचे. आपल्याकडे कोणाचं देणं ठेवायचं नाही. पण मला पहिल्यापासून फोबिया होता. मला बँक म्हटलं की टेन्शन यायचं. मी कधीही म्हणजे सुरुवातीला कुठलाही चेक मी पहिल्या गो मध्ये माझा बरोबर आलेला नाही. मी कायम एकतर स्पेलिंग चुकवलंय, शून्य चुकवलेत, नाही तर सही पण चुकलीये. मला त्याचं अतिशय प्रेशर होतं म्हणजे चेक बाबा तुम्ही किंवा बँकेची कामं लग्नाआधी सगळी बाबाच करायचे. मी काहीही करायचे नाही. आणि आजही मला विचारशील तर मी फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. पण मला आजही चेकवर सही करताना भीती वाटते. येणारं स्पेलिंग माझं चुकतं. कारण मला तो आहेच पहिल्यापासून हे डोक्यामध्ये. त्यामुळे आता मी नवऱ्याला सांगते, की तू चेक कर. मी सही करते फक्त. ती आता माझी चुकत नाही इतकंच. पण मी असं म्हणेन, की ती एक सवय होती, की पैसे साठवायचेत आपल्याला. कारण आपल्याला काहीतरी करायचंय. बरोबर. तू म्हणालीस तसं, की या फील्डमध्ये काम करताना खरंच असं होतं, की आर्टिस्ट म्हणून ज्यावेळेला तुम्ही काम करता, त्यावेळेला तुम्ही अनेक विश्व एका वेळेला जगत असता. आणि त्यामुळे ते अख्खं विश्व तयार करण्यामागे काही बाहेरची मंडळी त्याला म्हणतात, की तुम्ही अब्सेंट माइंडेड असता. पण अब्सेंट माइंडेड नाही, तर तुमचं लक्ष दुसरीकडे असतं. आणि त्यामुळे काही गोष्टी राहून जातात किंवा माहिती असल्या तरी त्याला प्राधान्य दिलं जात नाही. कारण तुम्ही त्या कामाकडे एका वेगळ्या ऊर्जेने लागलेले असतात. पण माझ्या बाबतीत असं झालं, की मी कदाचित कोकणस्थ आहे म्हणून असेल, मी व्यावहारिक आहे. कंजूस म्हणणार नाही, कारण कोकणस्थ हे कंजूस असतात यावर हे मला मान्य नाही. पण व्यावहारिक मी आहे आणि त्यामुळे आलेला पैसा हा पूर्ण न वापरता तो साठवायचा हे पहिल्यापासनं कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये होतं. आणि त्यामुळे मग आई-बाबांकडनं मी ते काय म्हणतो आपण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स किंवा पी-पी-एफ ह्याच्यामध्ये न चुकता पैसे गेलेच पाहिजेत पोस्टामध्ये. हे सुरुवातीचं म्हणजे माझं पेमेंट आलं, की त्यातल्या काही हे भाग ठरलेलेच होते, की हे इथे जाणार, हे इथे जाणार, हे इथे जाणार आणि हे माझ्यासाठी राहणार. ग्रेट. सो हे लहानपणापासून बाबांनी खरं तर केलं आणि त्यानंतर मी ते मेंटेन केलं. मी काय नवीन वगैरे केलं नाही. मी हेही सांगते, की मला थोडीशी म्हणजे काय म्हणतो आपण भीती सुद्धा वाटते. म्हणजे आता म्युच्युअल फंड हा शब्द ऐकला किंवा शेअर्स हा शब्द ऐकला, की मला अजूनही भीती वाटते. आणि मला म्हणजे मी
खरं तर आज आपण इथे गप्पा मारायला बसलोय की आपण कसे फायनान्शियली इंडिपेंडेंट आहोत किंवा कसं आपण त्याचा छान त्याचं स्वतःचा एक संसार मांडलाय. तर मी खरं त्यातली नाही. पण मी म्हणूनच आज सायलीला म्हटलं की मला यायला आवडेल, की मी त्यातली नाहीये, पण तरी सुद्धा माझ्या नकळत बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आणि ते का होतात? तर तुमच्या आजूबाजूची माणसं. म्हणजे मी असं नेहमी म्हणते की मला नाही ना कळत त्यातलं, तर इट्स ओके. म्हणजे मी या विचारांची आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने सांगते की मला अजिबात महिला दिन आवडत नाही. मला अजिबात 10 बायका जमल्या की आवडत नाही. मला असं वाटतं की मग फार बायकी गप्पा, बायकी कसं आपण काय करतोय आणि मग ते सुपर वुमन आणि या सगळ्या चर्चा होतात. ते मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी सुपर वुमन नाही. मी माझं घर सांभाळते म्हणजे काय मला आवडतं, जमतं तेवढं मी करते. माझा नवरा सुद्धा तेवढंच सांभाळतो घर. माझ्या मुलालाही मी तीच शिकवण दिलेली आहे की हे घर आपलं आहे. आई, बाबा, मुलगा सगळे मिळून या घरासाठी काम करणार. त्यामुळे असं काही नाहीये की मी बाहेर काम करताना घरही सांभाळते, फायनान्सही बघते. नो, आय डोंट थिंक सो की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आली पाहिजे. त्यामुळे मी असं म्हणते की मला नाही येत ना त्यातलं, तर मग निदान मी अशा मंडळींकडे जाईन. जसं आज सायली आहे, माझी एक मैत्रीण आहे, आमचे फॅमिली कन्सल्टंट आहेत, की त्यांच्याकडे जाऊन ते तुम्हाला दिशा दाखवू शकतात. माझा या निमित्ताने हेच सांगणं आहे की प्रत्येक गोष्ट तुम्हाला जमली पाहिजे असं नाही. पण तो जो असतो ना की बाहेर पडून आपल्याकडे किती पैसे आहेत हे कसं सांगायचं? किंवा आपण किती मला कमवतो हे हे बाहेर कळत कसं नाही. सांगायचं? ह्याची सुद्धा किंवा एक मला लाज हे असते. माहित नाहीये, कळत नाहीये हे कन्फ्रंट करणं सुद्धा कधी-कधी दडपणाचं होतं. लाज वाटते की मला हे पैसे मिळालेत, मला ह्याचं काहीतरी करायचंय, पण मी आता हे सांगू कसं? कोणाकडे जाऊ? तर आज आपल्याकडे फॉर्च्युनेटली अशा गोष्टी उपलब्ध आहेत, असे सल्लागार उपलब्ध आहेत की ज्यांच्याकडे जाऊन तुम्ही ते समजून घेऊ शकता आणि तुमचे पैसे योग्य हातामध्ये किंवा ते जसं म्हणाले की 2 चे 4 कसे होतील ह्याच्यासाठी तुम्ही नक्कीच पाऊल उचलू शकता. तर माझं म्हणणं हेच आहे की मी खरं तर फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. मी स्वतःचे पैसे कमवते. ते कुठे वापरायचे हे मी ठरवते. बाकी कोणी ठरवत नाही. माझा नवराही नाही. माझे वडीलही नाही. मला काय करायचं हे मी ठरवते. किंवा मला हे पैसे का साचवायचे आहेत, त्यातनं मला काय करायचंय हे मी ठरवते. सो हे खरं सक्षमीकरण झालं, की नुसतं जाऊन तुम्ही नोकरी केलीत, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही जो पैसा कमवताय, तो कुठे कसा वापरायचा, ह्याचा निर्णय सुद्धा तुमच्या हातात असला पाहिजे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, की ही जी अढी असते ना, ती सोडली पाहिजे. की मला येत नाहीये आणि माझा फायनान्स जो काही असेल, तो मी कोणाच्या तरी हातात कसा सोपवू? तर बिनधास्त सोपवावा. त्यातले तज्ञ असतात, त्यांना ते काम करू द्यावं आणि फक्त डोळे झाकून नाही, तर डोळे उघडे ठेवून, की हे आपण काय करतोय? एवढं माहिती तरी आपल्याला असलं पाहिजे. आणि मी तेच केलं. म्हणजे मी एका पॉइंट पर्यंत एवढे काही अगदी पैसे मिळायचे नाहीत, की त्याच्यामध्ये बाबा काय सॉलिड साठवलंय आणि काय अगदी दुसरं हे केलंय. पण एका म्हणजे मी म्हटलं तसं ना, आई-बाबांना पाहिल्यामुळे तशा गरजा पण कमी होत्या. आता खूप सगळंच खूप वाढलंय. म्हणजे पूर्वी 1 लिपस्टिक पुरायची, 2 नेल पेंट्स पुरायची. आता म्हणजे सगळ्याचंच प्रमाण वाढलंय. तर ते पुन्हा आपल्यावर आहे ना, की आपण म्हणजे मला ही सुद्धा शिकवण असते, की दरवेळेला फायनान्स असं नाही, ही पण शिकवण असते, की माझी आई पावडर सुद्धा लावत नाही. ती काहीच लावत नाही. लिपस्टिक तर फारच म्हणजे तिच्याकडे आहे की नाही हेही मला माहित नाही. पण तरी सुद्धा ती सुंदर दिसते. तर का बाबा सुंदर दिसते? तर ती आतून समाधानी आणि सुखी आहे. सो ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ठरवलं पाहिजे, की मला 1 लिपस्टिक घ्यायची का 10 घ्यायचे? चूक काहीच नाही हां. 10 लिपस्टिक पण घेऊच शकतो आपण. आम्ही तर अभिनेत्री आहोत, आमच्याकडे असतातच. 10 काय 20 असतात. पण मुद्दा असा असतो, की त्याची गरज त्या वेळेला किती आहे? आमचं क्षेत्र अनसर्टन असल्याचा हा खूप एक चांगला फायदा आहे, की तुमच्याकडे आज खूप पैसे असतात आणि उद्या अगदीच नसतात, अशी वेळ येते. आणि म्हणून हा फायनान्स सांभाळणं गरजेचंही असतं. पण त्यामुळे आम्हाला एक सवय असते. आम्हाला आमच्या गरजा हव्या तेव्हा वाढवता येतात आणि हव्या तेव्हा कमी पण करता येतात. म्हणजे मी असं नेहमी म्हणते, की आत्ता माझ्याकडे काम नाहीये म्हणून मी माझ्या गरजा कमी करू शकते.
म्हणजे काय म्हणतो आपण, परिस्थिती आली म्हणून केलं असं नाही, मी हॅपीली करू शकते. आणि उद्या आले पैसे तर मला काहीतरी एक इच्छा असेल ते मी घेतलं आणि मी उधळले पैसे, असंही मी करू शकते. पण ह्या सगळ्याचं स्वातंत्र्य कधी मिळतं? ज्या वेळेला तुम्हाला माहित असतं की ज्या वेळेला पैसा येईल त्यावेळेला तुम्ही असा साठवीन. म्हणजे आता लॉकडाऊन मध्ये स्पेशली आम्ही सगळे घरी होतो 10 महिने. 10 महिने कुठल्याही कलाकाराला पैसे मिळाले नाहीत. कसं चाललं त्यांचं घर? तर ह्या कुठल्या तरी सेव्हिंग्ज जे पूर्वी केलेलं आहे, जे पूर्वी सांभाळून ठेवलेलं आहे, बाजूला काढून ठेवलेलं आहे, त्यातनच ते झालं. तर मला असं वाटतं की माझ्या बाबतीत असं झालं की मी हे जाहीरपणे मान्य करते की मला त्यातला गंध नाही, मला त्याची आवड नाही, मला त्यातलं कळत नाही. आणि आय एम ऍब्सोल्युटली फाईन विथ इट. कारण आय बिलीव्ह की तुम्हाला सगळं येत नाही. आणि त्यामुळे मला येत नाही तर ज्यांना येतं त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्याकडनं ही कामं करून घ्यावी. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून म्हणजे विश्वास असलाच पाहिजे. शेवटी कुठलंही नातं असेल, फिनान्शियल असेल, इमोशनल असेल, कल्चरल असेल, कुठलंही नातं असेल, विश्वास महत्वाचा आहे. फक्त मी म्हटलं तसं तो डोळे उघडे ठेवून असावा, डोळे बंद ठेवून नसावा. हे मी केलं आणि त्यामुळे आज मी असं म्हणेन की जे काही आम्ही थोडंफार सांभाळलंय, तयार केलंय आणि पुढे काही ज्या गोष्टी आम्ही करू इच्छितो त्यासाठीची जी काही तजवीज आहे त्यासाठी हे सगळं फायद्याचं ठरलं. ग्रेट. तर मधुरा 2-3 गोष्टी तू फार महत्वाच्या सांगितल्यास, की सगळ्यात पहिलं तू म्हणालीस ते म्हणजे मला माहित नाही हे मी मान्य करणं किंवा त्यात काही वावगं नाहीये. खरोखरच काही वावगं नाहीये कारण सगळ्यांनाच सगळं येणं काही गरजेचं नसतं, तर आपण आपले डॉक्टरही होऊ शकलो असतो. सो आय टोटली अग्री की सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घेणं, जाणून घेणं आणि एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्या उद्या ही वेळ आली तर त्याचा अभ्यासपूर्वक आपण निर्णय घेऊच शकतो. जसं तू म्हणालीस की ऍडवायझर्स आहेत नक्कीच. आणि डोळसपणे त्यांच्यावर विश्वास ठेवावा हेही मला तुझं तत्व खूप पटलं, की थोडाफार अभ्यास आपल्याकडूनही असावा, की आपण कुठे पैसे देतोय, काय देतोय, त्याचं काय होणार आहे आणि आपण काय इन्व्हेस्ट करतोय. तू म्हणालीस तो दुसरा आणखीन एक मुद्दा मला खूप आवडला, की गरजा वाढवण्यावर किंवा स्वतःची लाईफस्टाईल स्वतः ठरवू शकतो. त्यामुळेच कुठेतरी आम्ही नेहमी महिलांना सांगतो, की तुमचे शॉर्ट टर्म गोल्स किंवा लाँग टर्म गोल्स किंवा अगदी सगळ्यात सोप्या शब्दात म्हणजे तुम्हाला आयुष्यात काय हवं आहे, कधी हवं आहे, हे जर तुम्ही ठरवू शकला, तर तुमचाच असलेला पैसा तुम्हाला लागणाऱ्या वेळी तुम्ही योग्य तितका अवेलेबल करून घेऊ शकता.